आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंगले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. कारवाई रोखण्यासाठीच भ्रष्ट लोकांची एकजूट. तैवानमध्ये महाभूकंपात इमारती कोसळल्या. कपिलेश्वर आणि वडगाव परिसरात उद्या वीज पुरवठा खंडित. शहापुरात इफ्तार पार्टी उत्साहात. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रयत संघटनेतर्फे मोर्चा. बेळगावातील वीट चेकपोस्टवर 14 लाखांहून अधिक रोकड जप्त. हलगाव-पनवेल बायपासचे भवितव्य उद्या ठरणार. महापालिकेत निवडणुकीची तयारी जोमात. रिंग रोडसाठी होणार 1500हून अधिक झाडांची कत्तल. मय समितीकडून इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. भाजप जिंकल्यास देशात आग लागेल अशी धमकी काँग्रेस नेते सातत्याने देत आहेत. गेल्या 10 वर्षात विकासाची अनेक कामे झाली, मात्र अद्याप बरीच कामे बाकी आहेत. भाजप सरकारचा तिसरा कार्यकाळ हा ऐतिहासिक निर्णयांचा असेल असे संकेत त्यांनी दिले. भ्रष्टाचाराचा नायनाट करणारी ही निवडणूक आहे, मात्र काँग्रेस तसेच विरोधक हे देशासाठी नव्हे तर आपले हेतू साध्य करण्यासाठी रिंगणात आहेत असा आरोप पंतप्रधानांनी केला. भारताला जगात तिसरी अर्थव्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने या निवडणुकीचे महत्त्व असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. अनेक दशके जे निर्णय प्रलंबित होते ते आम्ही घेतले असा दावा पंतप्रधानांनी केला. काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवणे तसेच राम मंदिर उभारणी आणि तिहेरी तलाक बाबतचा कायदा ही सरकारची महत्त्वपूर्ण कामे असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा व इतर नेते उपस्थित होते. तैवानमध्ये महाभूकंपात इमारती कोसळल्या. तैवानमध्ये बुधवारी सकाळी महाभीषण भूकंप झाला आहे. 7.2 रिश्टर स्केलवरील हा भूकंप असून गेल्या 25 वर्षातील हा सर्वात मोठा भूकंप मानला जातोय. दरम्यान या भूकंपामध्ये जवळपास 25 ते 26 इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या. त्यामुळे दक्षिण जपान आणि फिलिपाईन्सच्या बेटावर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. तैवान टेलिव्हिजन स्टेशन्सने भूकंपाच्या केंद्राजवळील विरळ लोकसंख्या असलेल्या पूर्वेकडील हुआलियनमधील कोसळणाऱ्या इमारतींचे फुटेज दाखवले. स्थानिक मीडियानुसार या भूकंपामुळे इमारतीखाली काही लोक अडकले आहेत, परंतु मृत्यू किंवा जखमींचे अद्याप कोणतेही वृत्त नाही. तैवानच्या मध्यवर्ती हवामान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी तैपेईच्या अनेक भागांमध्ये भयंकर भूकंप झाला. तैवानच्या पूर्व किनारपट्टीपासून अगदी 15.5 किलोमीटर खोलीवर सकाळी 7:58 हा भूकंप झाला आहे. या भूकंपाचा परिणाम म्हणून जपानच्या समुद्र किनाऱ्यावर सुनामीच्या लाटा निर्माण झाल्या आहेत. कपिलेश्वर आणि वडगाव परिसरात उद्या वीज पुरवठा खंडित. दुरुस्तीच्या कारणास्तव गुरुवार दिनांक 4 रोजी शहराच्या विविध भागात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, संभाजी गल्ली, महाद्वार रोड, 5वा क्रॉस यासह परिसरात वीज पुरवठा खंडित केला जाणार असल्याचे हेस्कॉमकडून कळवण्यात आले आहे.
तसेच वडगाव उपकेंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने परिसरातील वीज पुरवठा गुरुवार दिनांक 4 रोजी दिवसभर खंडित करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 6 पर्यंत वीज नसेल. ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने केले आहे. शहापुरात इफ्तार पार्टी उत्साहात. नवी गल्ली शहापूर आणि परिसरातील मुस्लिम बांधवांतर्फे सोमवारी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिसरातील हिंदू व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काही दिवसांपासून मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे. यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी उपमहापौर संजय शिंदे, नगरसेवक रवी साळुंखे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, पंच दशरथ शिंदे, शाहू शिंदे, पंकज शिंदे, रोहित भाकोजी, सादिक इनामदार, अमरुजेंद मोमीन, अशफाक भोई, रियाज मुल्ला, बशीर मुल्ला, शहापूर पोलिसांचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत तिगडी आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रयत संघटनेतर्फे मोर्चा. संपूर्ण कर्जमाफीसह घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी येणाऱ्या आर्थिक संस्थांच्या अधिकाऱ्यांना त्वरित थांबवावे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांकडे आर्थिक संस्थान कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. कर्ज वसुली त्वरित थांबवण्यात यावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. कित्तूर चन्नम्मा चौकात आंदोलन करण्यात आले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. यावेळी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अडवून धरले. तेथे जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी व स्वामींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. बेळगावातील विविध चेकपोस्टवर 14 लाखांहून अधिक रोकड जप्त. बेळगाव जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या विविध चेकपोस्टवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून निवडणुकीच्या काळात बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना दणका दिला. काल संध्याकाळी गोकाकच्या घटप्रभा चेकपोस्टवर निवडणूक अधिकाऱ्यांनी कागदपत्रांशिवाय वाहतूक करण्यात येत असलेली 1.5 लाखांची रक्कम जप्त केली. काल संध्याकाळी 4च्या सुमारास कुर्ची चेकपोस्टवर निवडणूक अधिकाऱ्यांनी कागदपत्रांशिवाय नेत असलेली 9,86,000 रुपयांची रोकड जप्त केली. याशिवाय महाराष्ट्राला लागून असलेल्या निपाणी तालुक्यातील कोगनोळी चेकपोस्टवर 3 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. हलगाव मच्छे बायपासचे भवितव्य उद्या ठरणार. हलगाव मच्छे बायपास संदर्भात उद्या गुरुवार दिनांक 4 रोजी उच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीवर रस्त्याच्या कामाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुनावणीकडे लक्ष लागून आहे. बायपासचा 0 पॉइंट निश्चित नसल्यामुळे उच्च न्यायालयाने कामाला स्थगिती दिली होती. पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने 6 महिन्यांपूर्वीच ही स्थगिती उठवली आहे असे सांगत महिनाभरापासून काम सुरू केले आहे. या विरोधात शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलन केलं, पण पोलिसांच्या बळावर प्रशासनाने शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढले असून रस्ता काम जोमाने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर गुरुवारी महत्वाची सुनावणी होणार आहे. महापालिकेत निवडणुकीची तयारी जोमात. लोकसभा निवडणुकीमुळे महापालिकेचे दैनंदिन कामकाज कोलमडले आहे. महापालिकेत बेळगाव दक्षिण आणि बेळगाव उत्तर या 2 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त PN लोकेश आणि महसूल उपायुक्त गुरुप्रसाद धड्डे यांच्याकडे बेळगाव दक्षिण आणि बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. या दोन्ही मतदारसंघात 513 मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये अनेक मतदान केंद्रे संवेदनशील आणि अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे महापालिका सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गजानन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 13 जणांचे पथक निवडणूक मतदान केंद्रातील आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव केली जात आहे. मतदान केंद्रामध्ये लागणारे सर्व साहित्य या ठिकाणाहून पुरवले जाणार असून त्यासाठी कर्मचारी काम करत आहेत. रिंग रोडसाठी होणार 1500हून अधिक झाडांची कत्तल. रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी शिवारातील विविध प्रकारची 1500हून अधिक झाडे तोडली जाणार आहेत. त्यासाठी शिवारात जाऊन प्रत्येक झाडावर क्रमांक घातला जात आहे.
शेतकऱ्यांचा विरोध असूनही महामार्ग प्राधिकरण काम पुढे रेटत असल्याचे चित्र आहे. बेळगाव तालुक्यातील 31 गावांमधून रिंग रोड होणार आहे, मात्र रिंग रोडला शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध होत आहे. तरीही महामार्ग प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यातील कामासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. संबंधित कंत्राटदाराला वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्वेक्षण केले जात आहे. तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता झाडांवर क्रमांक घातले जात असून याबाबत विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विविध भागामध्ये सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी माघारी पाठवले होते. मात्र पुन्हा एकदा जीपीएस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वेक्षण होत असल्याचे दिसून येत आहे. मयत समितीकडून इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी साधना सागर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून समितीने निवडणूक लढवावी अशी मागणी होऊ लागली होती. त्यानंतर उमेदवार निवडीसाठी 32 जणांची समिती तयार करण्यात आली आहे. रामलिंगखिंड गल्ली येथील शहर समितीच्या कार्यालयामध्ये समिती नेते मदन बामणे, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, सचिव श्रीकांत कदम यांच्यावर अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. साधना पाटील यांनी अनामत रकमेसह समितीकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. समितीच्या नेत्यांनी त्यांच्या अर्जाचा स्वीकार केला. सीमा लढ्यामध्ये महिलांचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे महिला उमेदवाराचाही विचार व्हावा असे मत पाटील यांनी व्यक्त केले. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. biggest festive offers buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कंत्राळी खुर्द येथील अंध आरती रचनाकार शंकर मुदकेकर यांनी राजगोळी तालुका चंदगड येथील अक्कामाता यांच्यावर 2 आरती रचून त्या आरतीच्या फलकाचे अनावरण करून अक्कामाता स्थान कमिटीकडे सुपूर्द केल्या. राजगोळी बुद्रुक या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अक्कामातेचे पूजन करण्यात आले, तर कुरबेट महाराज यांच्या हस्ते आरती फलकांचे पूजन करून अनावरण करून आरती गायली. त्यानंतर स्थान पंच कमिटीच्या वतीने आरती रचनाकार शंकर मुदकेकर यांचा आयुब वाटंगी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. यावेळी हल्याळचे उदयगिरी महाराज, मेजर नारायण पाटील आदी उपस्थित होते. धामणेत बसवांना देवाचा यात्रोत्सव उत्साहात. हर हर महादेवच्या जयघोषात धामणे येथील बसवांना देवाचा यात्रोत्सव 2 दिवस पारंपरिक आणि विधिवत इंगळ्यांचा कार्यक्रमाने उत्साहात पार पडला. प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक 1 रोजी येथील बसवांना देवाची यात्रा पारंपरिक पद्धतीने हर हर महादेवाच्या जयघोषात दगडाच्या गाठ्याने सुरू झाली. सकाळी कलमेश्वर मंदिरापासून सवाद्य बैलजोड्यांची मिरवणूक गुलालाची उधळण करत बसवांना मंदिरपर्यंत आली. येथील बसवांना मंदिरात आवारात इंगळ्या झाल्या. दुपारी 4 वाजता गावातील हक्कदारांनी अंबिल गाड्यांची देवस्थान पंच कमिटीच्या उपस्थितीत सवाद्य मिरवणूक निघाली.
बसवाना मंदिर येथे अंबिलचे वाटप करण्यात येऊन परंपरेप्रमाणे गाडे पळवण्यात आले. शिवप्रतिष्ठान सांगलीतून आणणार ज्वाला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीसाठी सांगलीतून ज्वाला आणण्यात येणार आहे. ज्वाला गुरुवार दिनांक 4 रोजी धर्मवीर संभाजी महाराज चौकात आणली जाईल. या कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी गुरुवारी सकाळी 7 वाजता चौकामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केले आहे. खानापूर येथील स्वयंभू मारुती मंदिराच्या चौकटीची मिरवणूक शुक्रवारी. मारुती नगर खानापूर येथील स्वयंभू मारुती मंदिराच्या नवीन बनवण्यात आलेल्या दगडी चौकटीची शोभायात्रा मिरवणूक शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता वाजत गाजत काढण्यात येणार आहे. मर्यामा देवी मंदिरापासून शोभायात्रा मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मिरवणुकीमध्ये डोक्यावर कलश घेतलेल्या महिला तसेच वारकरी, भजनी मंडळ व मारुतीनगर येथील नागरिक व महिला सहभागी होणार आहेत. मर्यामा देवी मंदिरापासून शोभायात्रा मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तरी सर्वांनी सहभागी होण्याची विनंती श्री स्वयंभू मारुती मंदिर जीर्णोद्धार कमिटीतर्फे करण्यात आली आहे. शिवपुतळा विटंबना निषेध प्रकरणी 22 रोजी सुनावणी. बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधात येथील धर्मवीर संभाजी चौकात निषेध करण्यात आला होता. यावेळी दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडल्याने खडेबाजार पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालय दोषारोपपत्र दाखल केले आहे. द्वितीय जेएमएफसी न्यायालयात या खटल्यांची सुनावणी सुरू आहे. या खटल्यातील तपास अधिकाऱ्यांची मंगळवारी साक्ष नोंदवण्यात आली असून पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होणार आहे. 2021 मध्ये बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर बेळगावात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. या खटल्याची पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होणार आहे. संशयितांच्या वतीने अॅडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, अॅडव्होकेट हेमराज बेंचनावर काम पाहत आहेत. येळ्ळूर फलक खटला सुनावणी लांबणीवर. महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक प्रकरणाच्या 2 खटल्यांची सुनावणी मंगळवारी द्वितीय जेएमएफसी न्यायालयात झाली. गुन्हा क्रमांक 125 मध्ये साक्ष नोंदवली जाणार होती. मात्र साक्षीदारच गैरहजर राहिल्याने 2 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तसेच गुन्हा क्रमांक 126 मध्ये दोषारोप निश्चित केला जाणार होता, पण संशयित गैरहजर राहिल्याने ही सुनावणी देखील पुढे ढकलण्यात आली असून 24 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे. 2014 मध्ये येळ्ळूर वेशीतील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवण्यात आल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात 2 गुन्हे दाखल करण्यात आले. संशयितांच्या वतीने अॅडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, अॅडव्होकेट हेमराज बेंचनावर काम पाहत आहेत. बस्तवाड येथे भीषण पाणी टंचाई. बस्तवाड येथे गत महिनाभरापासून पाण्याची भीषण टंचाई असून पाण्यासाठी ग्रामस्थांची रानोमाळ भटकंती सुरू आहे. तालुका प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थातून आता जोर धरू लागली आहे. सध्या गावातील एकमेव सरकारी विहिरीचे पाणी आटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये पाणी टंचाई गंभीर होणार आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. मनोहर कोलकार या गावातील शेतकऱ्याने आपल्या विहिरीचे पाणी 2 गाणशीतील ग्रामस्थांना देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अनधिकृत पंप सेट तातडीने जप्त करण्याची सूचना. अनधिकृत पंपसेटद्वारे नद्यातून पाणी उपसा होत असल्याचे दिसून येत आहे. असे पंपसेट तातडीने जप्त करावेत. पिण्याच्या पाण्याची समस्या असलेल्या भागात टँकरने पाणी पुरवठा करावा अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना केली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले, पंपसेटद्वारे कृष्णा नदी व तलावातील पाण्याचा अनधिकृत उपसा सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांचा तात्काळ शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. पेपर लिहिताना बेशुद्ध पडलेल्या विद्यार्थिनीवर उपचार. 10वीचा गणित विषयाचा पेपर लिहिताना विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्याची घटना मंगळवारी शहरातील एका केंद्रावर घडली. प्राथमिक उपचार करून तिला पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. याबद्दल गटशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ व कक्ष पर्यवेक्षक SS हादिमणी यांचे कौतुक होत आहे. अंजुमन हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर गणिताचा पेपर सोडवताना ही विद्यार्थिनी बेशुद्ध पडली.
पर्यवेक्षकांनी व केंद्र प्रमुखांनी 108 क्रमांकावर फोन करून तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेतली. या विद्यार्थिनीवर रुग्णवाहिकेतच प्राथमिक उपचार करण्यात आले. तिला बरे वाटू लागल्यानंतर पुन्हा परीक्षेला बसण्यास परवानगी दिली. त्यामुळे या विद्यार्थिनीचे वर्ष वाया जाण्यापासून वाचले. अबकारी खात्याकडून समर्थनगर येथे दारू साठा जप्त. अबकारी खात्याने शहरातील समर्थनगरमध्ये कारवाई करत 70 लिटर गोवा बनावटीचे मद्य जप्त केले आहे. तसेच या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये रफी सोनस व सूरज गायकवाड यांचा समावेश आहे. समर्थनगर येथे एका घरात उपरोक्त मद्यसाठा असल्याची माहिती अबकारी खात्याचे पोलीस प्रमुख विजय हिरेमठ यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धाड टाकून सदर साठा जप्त केला आहे. गल्ली क्रिकेटमधून गवसला स्पीड स्टार. स्थानिक पंजाबी बागचा 21 वर्षांचा मयंक यादव एका रात्रीमध्ये आयपीएलचा नवा स्पीड स्टार बनला. आयपीएल 17मध्ये पंजाब विरुद्ध लखनौकडून 155.8 किलोमीटर ताशी वेगाने चेंडू टाकून क्रिकेट जाणकारांचे लक्ष वेधले. गल्लीबोळात क्रिकेट खेळणारा हा युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज बनण्याची मनीषा बाळगत आहे. मयंकची संघर्षमय वाटचाल फारच खडतर ठरली. त्याचे वडील प्रभू यादव मूळचे बिहारमधील सुपौलचे. वयाच्या 18व्या वर्षी ते दिल्लीला आले. हॉटेल आणि चहाच्या टपरीवर भांडी धुतल्यानंतर अंडी वितरणाचे हे काम केले. भाड्याच्या घरात वास्तव्य. मोठी मुलगी आणि त्यानंतर मयंक या 2 मुलांचा खर्च झेपत नसल्याने त्यांनी कारमधील घड्याळ बनवण्याचे काम सुरू केले. त्यात अपयश आल्यानंतर अँब्युलन्स आणि पोलीस व्हॅनसाठी सायरन बनवण्याचे काम करतात. मयंक 4 वर्षाचा असताना वडिलांनी त्याला क्रिकेटसाठी प्रोत्साहन दिले. सुरुवातीला जोडे घेऊन देण्यात अडचण असायची, पण न डगमगता त्यांनी गल्लीबोळात वेगवान गोलंदाजी करणाऱ्या मयंकला क्लब क्रिकेटकडे वळवले. सडपातळ असलेल्या मयंकच्या कौशल्याला तारक सिन्हा आणि देवेंद्र शर्मा या प्रशिक्षकांनी आकार दिला. सुरुवातीला 140 किलोमीटर ताशी वेगाने चेंडू टाकणारा मयंक आता बुलेटच्या वेगाने मारा करीत आहे. तो लवकरच राष्ट्रीय संघात दिसेल असा विश्वास या दोन्ही प्रशिक्षकांसह प्रभू यादव यांनी व्यक्त केला. क्रिकेट स्पर्धेत आद्या फायटर क्लब विजेता. शिनोळी येथील छत्रपती स्टेडियमच्या मैदानावर दाना इंडिया फेअरफिल्ड अटलास आयोजित मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत आद्या स्पोर्ट्स संघाने विघ्नहर्ता स्पोर्ट्सचा 18 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना आद्या फायटरने 5 षटकात 3 बाद 50 धावा केल्या. त्यांच्या उमेश पाटीलने 41 धावांचे योगदान दिले. विघ्नहर्ता स्पोर्ट्सतर्फे अमरने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना विघ्नहर्ता स्पोर्ट्सने 5 षटकात 5 बाद 32 धावा केल्या व सामना 18 धावांनी गमावला. त्यांच्या राजूने 21 धावांचे योगदान दिले. आद्या फायटर्सतर्फे प्रवीण सुतारने 2 गडी, पवनने 2 गडी तर प्रशांतने 1 गडी बाद केला. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे अनंत पाटील, प्रशांत कलखामकर, अमर पाटील, सुनील फर्नांडिस, संजय माने, रघुनाथ कदम यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक चषक, रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. तसेच स्पर्धेतील सामनावीर उमेश पाटील, उत्कृष्ट गोलंदाज राहुल पाटील, उत्कृष्ट फलंदाज दिनेश मोरे, मालिकावीर प्रवीण सुतार यांनाही चषक देऊन गौरवण्यात आले. पोतदार रॉयल्सचा विजयी चौकार, रोहन ट्रेडर्सची आगेकूच. सिद्धेश्वर ग्रॅनाइट पुरस्कृत युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाइट बेळगाव T20 लीग क्रिकेट स्पर्धेत आज पोतदार रॉयल्स CCI व रोहन ट्रेडर्स BSC संघाने आकर्षक विजय नोंदवले. आजच्या पहिल्या सामन्यात थरारक लढतीत पोतदार रॉयल्स संघाने भाटे वॉरियर संघाचा केवळ 3 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पोतदार रॉयल्स संघाने 20 षटकात 2 बाद 176 धावा केल्या. आदर्श हिरेमठ याने 7 षटकारांसह 79, अंगदराज हितमलमनी 40 तर अमित यादव यांनी 32 धावांचे योगदान दिले. भाटेतर्फे हार्दिक ओझा व फरान पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उत्तरादाखल भाटे वॉरियर संघाने षटकामध्ये 8 बाद 173 धावांपर्यंत मजल मारली. राहुल वेर्णेकरने 3 षटकारासह 4 चौकारासह 52, माजी मकानदारने 31 चेंडूमध्ये 4 चौकार 4 षटकारांसह 61, अमय भातखंडे यांनी 29 धावा केल्या.
पोद्दार तर्फे संयम अप्पण्णावर, आदर्श हिरेमठ व अंगदराज हेतलमनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला, तर भाटे वॉरियर्स संघाचे 4 फलंदाज धावबाद झाले. प्रमुख पाहुणे मोहम्मद ताहिर सराफ, समीर किल्लेदार व चंदन कुद्दरनाड यांच्या हस्ते सामनावीर आदर्श हिरेमठ, इम्पॅक्ट खेळाडू माजिद मकादार यांना बक्षीस देण्यात आले. आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाचा 41 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने 20 षटकात 8 बाद 182 धावा केल्या. रोहन ट्रेडर्स बीएससी संघाची धावसंख्या 1 वेळा 4 बाद 26 अशी केविलवाणी होती. त्यानंतर अनुभवी राहुल नाईक यांनी चौफेर टोलेबाजी करताना फक्त 30 चेंडूमध्ये 6 चौकार 6 षटकारांसह 71 धावा झोडपल्या. आकाश कटांबळे यांनी 30 चौकारासह 36 व कृष्णा बागडे यांनी 23 धावांचे योगदान दिले. सुपर एक्सप्रेस संघातर्फे दीपक नार्वेकर यांनी किफायतशीर गोलंदाजी करताना 4 षटकात फक्त 11 धावा देत 4 गडी बाद केले. पार्थ पाटील यांनी 2 गडी बाद केले. उत्तरादाखल सुपर एक्सप्रेसचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाल्यामुळे त्यांना 20 षटकात 8 बाद 141 धावांपर्यंतच मजल मारता आली. शिवप्रकाश हिरेमठने 31, संतोष चव्हाणने 26 तर विनोद देवडिगा यांनी 18 धावा केल्या. रोहन ट्रेडर्स बीएससी तर्फे यश हावळनाचे व अक्षय पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रमुख पाहुणे स्पर्धा पुरस्कृत ते प्रमुख कदम अभिषेक चव्हाण व संतोष यादव यांच्या हस्ते सामनावीर राहुल नाईक व इम्पॅक्ट खेळाडू दीपक नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला. महिला कुस्तीपटू कल्याणी पाटील हिचा भव्य नागरी सत्कार. कंगराळी खुर्द या गावची कन्या व राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक पटकावलेल्या महिला कुस्तीपटू कल्याणी पाटील हिचा रात्री भव्य नागरी सत्कार करण्यात आला. श्री गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव मंडळ पाटील गल्ली यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी मुख्या टी.डी. पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून कल्याणी पाटील हिचे आतापर्यंत कुस्ती प्रकारात विविध ठिकाणी कसे यश मिळवले याची माहिती दिली व गेल्या आठवड्यात नोएडा या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात कर्नाटकचे प्रतिनिधित्व करताना प्रेक्षणीय कुस्त्या करून रौप्य पदक मिळवून बेळगाव व कंगराळीचा लौकिक वाढवल्याचे सांगितले. त्यानंतर कल्याणीच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले. पूजनानंतर गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव मंडळ पाटील गल्ली, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ग्रामपंचायत, तालीम मंडळ, कुस्ती संघटना, गावडे कमिटी, नवजागृती सेवा संघ, श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी मंडळ, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेवा मंडळ, पारायण मंडळ, पाटील परिवार अशा विविध संघटनांसह व्यक्तिगत कुस्तीप्रेमींनी शाल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून कल्याणी तसेच तिला प्रोत्साहन देणारे वडील परशुराम व आई सुजाता व मार्गदर्शकांचाही सन्मान केला. यावेळी माननीय अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, शांताराम पाटील, अनंतदू पाटील यांनी रोख रक्कम देऊन प्रोत्साहन दिले. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील व सदस्य यल्लाप्पा पाटील यांनी मनोगते व्यक्त करताना अशा खेळाडूंच्या पाठीशी आम्ही सदैव पाठीशी असून सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्नाटक केसरी कृष्णा पाटील, माजी अध्यक्ष भाऊ पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, राकेश पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, सदस्य भैया पाटील, ज्योतिबा पाटील, बाळू पुजारी, प्रगतशील शेतकरी रामभाऊ पाटील, आडत व्यापारी अप्पाजी पाटील, किसन पाटील, प्रशांत निलजकर, अजय पाटील, अमोल पाटील, शाहीर बाबूराव पाटील, माजी जवान मोहन पाटील, शटुप्पा पाटील, निंगोजी पाटील, शेतकरी संघटनेचे नारायण पाटील यांच्यासह तालीम मंडळ, कुस्ती संघटना पदाधिकारी, कुस्तीप्रेमी नागरिक, पाटील गल्ली, महिला मंडळे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार शिवभक्त मनोहर पाटील यांनी मानले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.